भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली, ज्यामध्ये त्यांनी म्हटले की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचे कारण हे दोघेच आहेत. त्यांनी स्पष्ट केले की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालेल्या वादांमुळे शिवसेना फुटली, ज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार गडगडले. फडणवीस यांनी याबद्दल 21 जून 2022च्या बंडाचे उदाहरण देत महत्वाकांक्षा आणि वारसा देण्याच्या निर्णयामुळे या पक्षांची स्थिती बिघडली असल्याचे सांगितले. फडणवीस यांनी शरद पवारांच्या राजकारणावरही हल्ला चढवला. त्यांनी आरोप केला की पवारांनी त्यांच्या वारशाला त्यांच्या मुलाकडे देण्याचा अशी महत्वाकांक्षा केल्याने त्यांचा पक्ष फुटला. याबरोबरच त्यांनी एकनाथ शिंदे यांचे अनुभव मांडले, ज्यात शिंदेंना हे लक्षात आले की उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेकडे पक्ष सोपवायचा आहे. या परिस्थितीत शिंदेंनी भाजपमध्ये प्रवेश करून नवीन सरकार स्थापन करण्यास मदत केली, ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नवीन वळण आले.